नमस्कार विद्यार्थ्यांनो, तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर GST स्कॉलरशिप. आपण या चॅनलवर पाहणार आहोत 8व्या वर्गाच्या NMMS स्कॉलरशिप तसेच 5व्या वर्गाच्या स्कॉलरशिप आणि नवोदय यांची तयारी करून घेणार आहोत. ठीक आहे, तर त्यापैकी आपण 8वा चॅप्टर आज डिस्कस करणार आहोत. काय नाव आहे चॅप्टरचा? वर्ग आणि वर्गमूळ. वर्ग आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण याला? स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट. स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट. ठीक आहे, तर त्याबद्दल थोडंफार माहिती आपण पहिले बेसिकमध्ये बघून घेऊ आणि त्यानंतर काय करणार आहोत आपण चॅप्टरला सुरुवात करू किंवा पुस्तकातून बघू. पुस्तक आपल्याला कोणती रेफर करायची आहे? स्कॉलरशिप. कोणती? शिष्यवृत्ती. नवनीतची शिष्यवृत्तीची पुस्तक आपल्याला रेफर करायची आहे 8व्या वर्गाची आणि मराठी मीडियमची. ठीक आहे, त्यामध्ये मराठी प्रश्न राहतील, तुम्हाला लवकर कळेल तुम्हाला. ठीक आहे, ते तर बघा स्क्वेअर. तर स्क्वेअर, तर मित्रांनो या प्रकारे स्क्वेअर जर तुम्हाला माहीतच असतील. अरे माहीत आहेत ना तुम्हाला, है ना? तर आपल्याला इथपर्यंत पण स्क्वेअर पाठांतर करायची गरज नाही. आपल्याला स्क्वेअर कुठपर्यंत लक्षात ठेवायचे? फक्त आणि फक्त 20पर्यंत. जसा 21 to 30पर्यंत पुन्हा सोपी आहे बघा, है ना? हेच नंबर आलेले आहेत बघा. हा 41 पुन्हा इकडे रिपीट झालेला आहे बघा, झालेला आहे. हा 84 पुन्हा इकडे रिपीट झालेला आहे. हा 29 पुन्हा इकडे रिपीट झालेला आहे. हा 76 पुन्हा इकडे रिपीट झालेला आहे. तर हा पण सोपीच आहे. फक्त लक्षात ठेवायचे 4 4 चे 2 आहेत, 5 5 चे 2, 6 6 चे 2, 7 7 चे 2 आणि 8 च्या 1, 9 च्या 1. ठीक आहे, तर आपल्याला फक्त स्क्वेअर कुठपर्यंत लक्षात ठेवायचे आहेत? इथपर्यंत, 20पर्यंत. त्यानंतरचे स्क्वेअर आपण दुसऱ्या टेक्निकनं काढणं शिकणार आहोत. ठीक आहे, पण त्याआधी काही सोप्या टेक्निक पाहून घेऊ. म्हणजे ज्यांच्या शेवटी 5 लागलेला आहे आणि ज्यांच्या शेवटी 0 लागलेला आहे त्यांच्या स्क्वेअर कशा प्रकारे काढता येते, है ना? सपोज मी म्हटलं आता 25च्या स्क्वेअर काढायचा आहे, है ना? 25च्या स्क्वेअर काढायचा आहे. तसेच इकडे म्हटलं 45च्या काढायचा आहे. तसेच इकडे म्हटलं सपोज 105च्या काढायचा आहे. तरी पण आपण इझिली काढू शकतो. काय करायचं बघा, काय करायचं आहे? तर या 5च्या स्क्वेअर अगोदर लिहून टाका. इकडे किती झाला? 25. त्यानंतर या 2च्या समोरचा आकडा कोण आहे? 3. त्या 3 सोबत याच्या काय करायचं आहे? इंटू. काय करायचं आहे? तर 3 दुने 6. किती झाला? 625 झाला बघा. 25च्या स्क्वेअर 625. अरे आहे, ठीक आहे. त्यानंतर 5च्या स्क्वेअर किती? पुन्हा 25 लिहून ठेवला. त्यानंतर 4च्या स्क्वेअर किती? 4च्या समोरचा नंबर कोण? 5. 5 20. ठीक आहे, जमलं. तर हा झाला 2025 5च्या स्क्वेअर. ठीक आहे, देन 105च्या काढायचा आहे. तर 5च्या स्क्वेअर बघा इकडे 25 लिहिला आपण. त्यानंतर 10च्या स्क्वेअर, 10च्या समोरचा आकडा 11. 11 10 110. तर हा झाला तुमच्या कोणाचा स्क्वेअर? 105च्या स्क्वेअर. कळलं? तर 5 वाल्याची टेक्निक सोपी आहे, है ना? डिजिट एंडिंग विथ 5 मतलब 5ने शेवट होणाऱ्या संख्यांचा वर्ग. वर्ग म्हणजे स्क्वेअर. ठीक आहे, आणि शून्याने शेवट होणाऱ्या, शून्याने शेवट होणाऱ्या संख्यांचा वर्ग. ठीक आहे, बघा ज्याच्या शेवटी काय येईल? 0 येईल. आणि ज्याच्या शेवटी इथं काय होता? 5 आणि इथं काय होता? 0. तर त्यांचा वर्ग कसा काढायचा? सोपा आहे बघा, खूपच सोपा आहे. जसं मी म्हटलं, सपोज मला काढायचं आहे 90च्या स्क्वेअर. ठीक आहे, 90च्या स्क्वेअर. 90च्या स्क्वेअर काढायचा आहे. तर मी काय करीन? फक्त 9च्या स्क्वेअर लिहीन. किती लिहीन? 81. त्यानंतर हा 0 आहे ना, स्क्वेअर आहे तर काय करून टाकायचा? डबल. स्क्वेअर आहे तर डबल. ठीक आहे, त्यानंतर सपोज मी म्हटलं 80च्या स्क्वेअर काढायचा आहे मला. तर 8च्या स्क्वेअर लिहीन मी आणि 0च्या काय करून टाकेल? बघा जसं 30च्या स्क्वेअर. 30च्या स्क्वेअर काय आला होता? 3च्या स्क्वेअर 9 आणि 0च्या स्क्वेअर झाला 900. ठीक आहे, डबल झाला. अरे कळलं? तसं सपोज 11च्या स्क्वेअर 110च्या स्क्वेअर काढायचा आहे मला. तर किती येईल? 11च्या स्क्वेअर 121 आणि 0च्या का होऊन जाईल
सर सपोज 2 शून्य असतील तर काय करायचं, तर 2 शून्य असतील तर काय करायचं, त्याच्या पण डबल करायचा. सपोज मी म्हटलं 100चा स्क्वेअर काढायचा आहे बघा. 100चा स्क्वेअर काय आला असता, 1चा स्क्वेअर 1 आणि 2 शून्याचा स्क्वेअर किती झाले असते 4. सपोज मी म्हटलं 200चा स्क्वेअर काढायचा आहे तर काय आला असता, 2चा स्क्वेअर 4 आणि 2 शून्यांचा स्क्वेअर किती आला असता. समजलं. तर या प्रकारे आपण 0 आणि 5 ने शेवट होणाऱ्या संख्यांच्या काय काढू शकतो. तर आता आपण बघणार आहोत 2 अंकी संख्यांच्या आणि 3 अंकी संख्यांचा स्क्वेअर कसा शॉर्टकट पद्धतीने काढता येते. कारण लॉंग कट पद्धतीने म्हणजे कसं, तर 67 × 67 हा असं तुम्हाला काय करावा लागणार होता, गुणाकार. या गुणाकार पद्धतीने तुम्ही काढलेश, आता काढले ना, काढून घ्या सगळेजण. तुम्ही पण अगोदर गुणाकार पद्धतीने काढून घ्या. तिथं किती वेळ लागते आणि त्यानंतर या पद्धतीने किती वेळ लागते याच्या तुम्ही काय करा, तुलना करा, कंपॅरिझन करा आणि त्या मेथडची काय करा, प्रॅक्टिस करा. ठीक आहे. तर बघा काय म्हणते, जसा 2 अंकी संख्येचे आपल्याला स्क्वेअर काढायचे तर हा फॉर्म्युला, हा थोडासा टेक्निक लक्षात ठेवायची. हा तुम्ही फॉर्म्युला आपल्या या 8व्या वर्गात शिकाल. a + b चा होल स्क्वेअर इज इक्वल टू a² + 2ab + b². त्या प्लसच्या ठिकाणी आपण टाकले हे स्लॅश आणि इथं a + b होता, तिथं ab असं आपण इमॅजिन करू. ठीक आहे. ए बी म्हणजे काय, तर कोणता पण एक नंबर. सपोज मी इथं लिहिला 67चा स्क्वेअर, तर हा ए झाला 6 आणि हा बी झाला 7. मग ए बरोबर जो घडला तो तुम्हाला 6 बरोबर घडवायचा आहे आणि बी बरोबर जो घडला तो कोणासोबत घडवायचा आहे, 7 सोबत, या फॉर्म्युल्यानुसार. ठीक आहे. सपोज आता इथे बघा हा झाला आपला ए आणि हा झाला बी. तर पहिले काय म्हणते, इज इक्वल टूच्या समोर, इक्वल टूच्या समोर एचा स्क्वेअर म्हणजे 6चा लिहिलं. त्यानंतर 2 × a × b. तर 2 × a कोण आहे 6, b कोण आहे 7. त्यानंतर काय लिहायचं, b चा स्क्वेअर म्हणजे 7चा म्हणजे काय आला असता बघा 36 आणि 7 × 42, 42चा डबल 84 आणि त्यानंतर 49. आता हा स्क्वेअर आहे का, नाही, हा स्क्वेअर नाही. मग काय येईल बघा, स्क्वेअर काय येईल, मी दुसरा याच्यामध्ये लिहितो बघा. काय करायचं, इथून या 9ला लिहायचं. पहिले लिहिलं, हे 4 समोरच्या अंकात काय करायचे प्लस, म्हणजे 84 + 4 88चे 8 राहिले किती 8. ते 8 कुठं घेऊन जा, इकडे. 36 आणि 8 44. हा झाला तुमचा आन्सर, म्हणजे 67चा स्क्वेअर. आला आहे सगळ्यांच्या. चेक करा तुम्ही आपापल्या ज्यावर तुम्ही अगोदर काढले होते ना, तर चेक करा. आलाय. पहिले नॉर्मल मेथडने काढले, आता या मेथडनी. चला सांगा कोणती मेथड सोपी वाटली आणि कोणत्या मेथडमध्ये लवकर झाला, या मेथडमध्ये. बरोबर है ना. तुमच्या मेथडनी तुम्हाला गुणाकार वगैरे करायला लागला, त्यानंतर बेरीज करायला लागली त्यांची, आहे की नाही. देन मग 89च्या काढायच्या आहे. तर बघा 8चा स्क्वेअर, 8चा स्क्वेअर, त्यानंतर ए आणि बी चा गुणाकार म्हणजे 9 आणि 8चा गुणाकार गुणिला 2 म्हणजे 2 × 8 × 9. त्यानंतर 9चा स्क्वेअर 80, समोर काय येईल बघा 64, 9 72, 72च्या डबल करायचे आहे म्हणजे 70च्या डबल 140 आणि 2च्या डबल किती झाले, त्यानंतर 81. आता आन्सर मध्ये काय येईल, त्या आन्सर मध्ये काय येईल, पहिले येईल कोण, लास्टचा डिजिट 1. हे 8 इकडे मिळवून टाका, प्लस करून टाका. आता जोडणा शिकवला आहे आपण, कसं करायचं आहे तर, अरे शिकला 152. 152चे काय येतील इथं फक्त, आणि 15 कुठं ॲड होऊन जातील इथं. तर किती झाले, मग आलेला एवढा. अरे करेक्ट आहे, अरे आहे का की नाही आहे. त्यानंतर 91चा बघा 9चा स्क्वेअर. आता डायरेक्ट करतो, हे वाली स्टेप डायरेक्ट करतो. 9 × 1 9 आणि 9च्या डबल, त्यानंतर 1चा स्क्वेअर 01 लिहायचं. काय लिहायचं है ना. तर मग काय येईल बघा,
अरे त्याच कलरमध्ये झालं का, ठीक आहे. इथून आला 1, त्यानंतर इकडून हा 0 इकडे आला म्हणजे इथून आला 1 आणि हा 1 इकडं म्हणजे आहे का एवढा, कळलं? अरे कळलं सगळ्यांना? हा कोण फाइंड करल, तुम्ही फाइंड कराल, ठीक आहे. त्यानंतर आता 3 अंकी संख्यांच्या काढायच्या आपल्याला. अरे 3 अंकी संख्यांच्या काढायच्या आहे, ते कसं काढणार आहोत? तर समोरच्या हे जे 2 संख्या आहेत याला पकडून घ्या a आणि मागच्या संख्येला काय पकडायचं, लक्षात राहील हमेशा. चला मग पुन्हा अशा 2 रेषा द्यायच्या. पहिल्या याच्यात काय लिहितो, तर 11चा स्क्वेअर समोरच्या संख्येचा स्क्वेअर म्हणजे 100. मग इथं काय लिहितो, तर 2 गुणिला 11 गुणिला 2. मग इकडे काय लिहितो, तर 2चा स्क्वेअर म्हणजे किती, 04. हां मग किती येईल बघा, इथं 121 स्लॅश किती, 11 दुने 22 न हे, आणि इकडं 0. मग बघा इकडून काय आला, 0 इकडे झाला म्हणजे किती आला, मग हा इकडे गेला म्हणजे किती झाला, प्लस करायचं आहे 125. बघा एवढा आला होता तुमचा आन्सर, है ना. आता मला सांगा 3 अंकी संख्येचा ते गुणाकार काढायला किती वेळ लागला, तिकडे लागला की नाही लागला, है ना. म्हणून तुम्हाला मी म्हटलं मिनिमम 50 पर्यंत तुम्ही स्क्वेअर करू शकता, पण 20 पर्यंत बी असले तरी चालेल. मग या टेक्निकनं पहिले 2 अंकी संख्येच्या काढायच्या आणि त्यानंतर मग 3 अंकीच्या काढायच्या, ठीक आहे. जसं बघा इथं, जसं आता आपल्याला 257चा स्क्वेअर काढणे आहे. आता 25चा स्क्वेअर सगळ्याला माहीत असेल, अरे माहीत आहे का. चला तर पहिले रेषा पाडून टाका अशी, ठीक आहे. 7चा स्क्वेअर इकडे 49 आणि इकडे 25चा स्क्वेअर 600 आणि 25 गुणिला 7, तर 25 सकट 150 आणि 25 7 175. बरोबर. या 2 संख्यांचा गुणाकार करावा लागते ना, याला ए याला बी. तर बघा ए आणि बीचा गुणाकार आहे, तर 25 7 175 आणि 175च्या डबल, तर किती झाले 350. अरे किती झाले का की नाही झाले, 150च्या डबल 300 आणि 25च्या डबल तर 350. डबल का बरं केला, तर 2 आहे ना मल्टिप्लाय मध्ये. हा मग इकडे 9, हे 4 इकडे आले 4, मग 35 इकडे ऍड करायचे आहे, तर 5 ने 5 10, 1 कॅरी 6 आला होता एवढा. अरे काढले होते तुम्ही. देन 894. तर बघा आता 89चा स्क्वेअर कसा काढायचा सर, तर मग कसा काढायचा, पहिले अशा पद्धतीने 89चा स्क्वेअर काढून टाकाल आणि मग 89चा स्क्वेअर किती आलाय 7921. त्यानंतर इकडे 4चा स्क्वेअर 16, 4चा स्क्वेअर है ना, 4चा स्क्वेअर 16. त्यानंतर 89 इंटू 4, आता 90 इंटू 4 करा पहिले, 9 चौक 36. अरे 9 चौक 36 360 मायनस 4 करून टाका, -4 म्हणजे 356. यांचा गुणाकार किती आला असता, 89 इंटू 4चा गुणाकार किती आला असता, समजलं का. हां 356च्या डबल करायचे, तर 350च्या डबल करा पहिले 700. आता 6च्या डबल करा, तर 700 आला 712. हां त्यानंतर बघा इकडून काय घ्याल 6, काय घेतला, हा 1 इकडे प्लस केला तर किती होईल 3, राहिले 71. हे 71 इकडे ॲड करून टाका, तर 1 ने 1 2, 7 ने 2 9. एवढा आलाय चेक केला तुम्ही, नाही आला. अरे आला की नाही आला, पक्का सगळ्यांनी का. मी तुम्हाला याच्या काढायला सांगितला होता, किती निघाला तो तुमच्या जवळच ठेवा. आता आपण पुन्हा या मेथडनं काढू. आता सर आता इथं काय, जसा या फॉर्म्युल्यानुसार अगर व्हॅल्यू भरायला गेला तर किती आला पाहिजे होता, इकडे 53चा स्क्वेअर आणि इकडे 2 इंटू 53 इंटू 2 आणि इकडे 2चा स्क्वेअर. सर 53चा स्क्वेअर किती, तर पटकन जायचा या मेथडनं काढून टाकायचा. या प्रकारे 5चा स्क्वेअर 25, 5 त्रिक 15 ने हे 30 आणि 3चा स्क्वेअर म्हणजे 9. हा 0 इकडे आला 0, हे 3 इकडे गेले म्हणजे 25 28. बरोबर. 25 ने 3 28 झाले, तर हा झाला 2809. इकडे 53च्या डबल करा,
106 आणि 106च्या डबल करा 212 आणि 2चा स्क्वेअर झाला 4. त्यानंतर इकडे काय येईल बघा, नंबर 4 येईल. हा शून्य तिकडे प्लस झाला म्हणजे 2 येईल. आता 21 तिकडे प्लस करा, 21 1 तर 10 झाले असते आणि 30 2830 बरोबर. हा बघा तुमचा आलाय आन्सर असा, समजलं. तर या प्रकारे तुम्ही 2 अंकी आणि 3 अंकी संख्यांच्या काय काढू शकता, स्क्वेअर काढू. आता डायरेक्ट स्क्वेअर काढायला येणार नाही तुम्हाला, एवढा सोपी येईल का एक्झाममध्ये. पण जे मोठे प्रॉब्लेम राहतील त्या मोठ्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला सपोज लास्टमध्ये फायनली ॲन्सर जेव्हा येईल तेव्हा येऊ शकते सपोज 67चा स्क्वेअर, तर मग तुम्हाला काढता आला पाहिजे, कळलं. आता हे अगर नाही पण जमलं आणि डायरेक्ट फायनल ॲन्सर म्हणजे जसं आपण सोडवत आलो आणि शेवटी सपोज आला 67चा स्क्वेअर. आता याचा स्क्वेअर काढायचा आहे, ठीक आहे. सपोज तुम्हाला हे टेक्निक नाही बी माहीत, मग डायरेक्ट ॲन्सर जो उत्तर असेल याचा तो ऑप्शनमध्ये असेल कुठेतरी, मग कसं ओळखायचं तो आपला उत्तर विदाऊट धिस टेक्निक. म्हणजे या टेक्निक नसल तरी पण आपण ॲन्सर काढू शकतो. कसा, तर बघा फक्त युनिट डिजिट कन्सेप्ट लावा. आपण शिकला होता युनिट डिजिट कन्सेप्ट, अरे शिकला होता 7चा स्क्वेअर. म्हणजे असा उत्तर तुम्हाला शोधायचा आहे ज्याच्या शेवटी काय राहील, कळलं. तर या नंतरच्या टॉपिक आपण तो डिस्कस करणार आहोत, काय युनिट डिजिट कन्सेप्ट. काय डिस्कस करणार आहोत, युनिट डिजिट कन्सेप्ट. ओके ठीक है, तो ध्यान दो. अभी यूनिट डिजिट कन्सेप्ट क्या बोलता है ना, म्हणजे सॉरी युनिट डिजिट कन्सेप्ट काय म्हणते, तर कितीही मोठ्या संख्येचा गुणाकार करा, त्याच्या शेवटचा डिजिट जो असते म्हणजे उत्तरातला शेवटचा डिजिट हा हमेशा याच्या शेवटच्या डिजिटच्या गुणाकारा एवढा है ना. मग त्याच्यामध्ये सपोज 3 अंकी संख्या पण असतील तरी काही टेन्शन नाही आणि 3 गुणाकार असतील तरी पण काही टेन्शन नाही, ठीक आहे. जसं हा, तर यामध्ये आपण पाहू की कशा प्रकारे आपल्याला उत्तर ओळखायचं आहे. हां 2 ऑप्शन असतील तर मग तुम्हाला गुणाकार करून पाहावं लागेल. पण तुम्हाला नक्कीच सांगतो तुमच्या NMMSच्या परीक्षेत किंवा स्कॉलरशिपच्या परीक्षेत एवढा मोठा गुणाकार येणार. 3 अंकी संख्या 4 अंकी संख्या ठीक आहे, एवढ्या मोठ्या संख्यांच्या येणार नाही. 3 अंकी संख्यांच्या होऊ शकते 2 अंकांबरोबर येईल है ना. आणि आलास तर तो तुम्हाला चेक करेल की तुम्हाला युनिट डिजिट कन्सेप्ट येते की नाही. हा चेक करणे मेन त्याचा उद्देश राहील आणि ऑप्शन पण तो तसेच सेट करेल युनिट डिजिट कन्सेप्टनुसार, कळलं. म्हणजे एखाद्याच अंक राहील ज्याच्या शेवटी तो अंक आलेला राहील, बाकीचे अंक काय राहतील वेगवेगळे राहतील, तर तुम्हाला तो ओळखायचा आहे. म्हणजे बघा सपोज गुणाकारात म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येचा गुणाकार करायचा आहे, तर मी एवढ्या मोठ्या संख्येचा गुणाकार करत बसीन का एक्झाममध्ये, नाही. म्हणजे सोडवता उत्तर फायनली सपोज हा आला की यांचा गुणाकार त्या तोच आपला ऑप्शनमध्ये उत्तर आहे, तर मग काय करायचं, तर फक्त शेवटच्या अंकाचा गुणाकार करा. 9 8 जा 9 8 72चे शेवटी काय आले असतील फक्त आणि फक्त 2, तर ज्याच्या शेवटी 2 राहील तोच काय राहील आपला, कळलं. मग हा समोरचा काही पण असो ऑप्शनमध्ये फायनली उत्तर तेच लिहायचे आहे, तर मग फायनल ऑप्शनमध्ये तेच राहील, करेक्टवालाच राहील ना. ऑप्शनमध्ये चुकीचा राहणार आहे का, नाही. हां तुमची मेथड बरोबर पाहिजे इथपर्यंत. मग जेव्हा वरून सोडवत आणाल मोठा प्रॉब्लेम, तेव्हा तुमची मेथड बरोबर असेल तर उत्तर आपला नक्कीच बरोबर येईल, कळलं का. नाही तर तुम्ही मेथडच चुकवाल्यार आणि म्हणाल सर तुमच्या युनिट डिजिट कन्सेप्टनं आमचा ॲन्सर चुकवला, असं होणार आहे का. तुमचे इथपर्यंत बरोबर आला पाहिजे सोडवत फायनल, ठीक आहे. मग सपोज 3 आकडे आले असतील गुणाकारामध्ये, तर बघा फक्त शेवटचे पकडा. 8 सकम 48 फक्त आणि फक्त काय पकडायचे 8 8 9 शेवटी काय येईल, याला म्हणतात युनिट डिजिट कन्सेप्ट, लक्षात राहील. हां मग सपोज 5 आहे आणि इकडे काय आहे 2. आता 25चा स्क्वेअर तर शेवटी काय येईल 5चा स्क्वेअर बघा शेवटी काय आलेला आहे, तर 5 येईल शेवटी आणि 5 गुणिला 2 किती येईल, म्हणजे शेवटी काय येईल आपला, तर ज्याच्या शेवटी हा 0 राहील त्याला आपण काय करून टाकू, टिक करून टाकू किंवा तो ऑप्शन सिलेक्ट करू, समजलं. हां मग इकडे आता 6च्या स्क्वेअरमध्ये काय बघा आणि 8च्या स्क्वेअरमध्ये काय बघा शेवटचा अंक, आणि यांच्या काय करायचं आहे, तर 6 चौ
म्हणजे शेवटचा अंक काय येईल? उत्तरामध्ये शेवटचा अंक 4 असेल तो उत्तर आपला मारून टाकायचं धडकन. समजलं? देन इकडे शून्याच्या स्क्वेअर मध्ये काय आहे ते? शून्याचे ते, आणि इकडे शून्य आला बाबू, ठीक आहे. आणि इकडे 7 आहे, 7 गुणिला 0, तर ज्याच्या शेवटी काय येईल तोच करायला आपला. समजलं? मग इकडे 1च्या स्क्वेअर, किती बी मोठा संख्या ज्याच्या शेवटी 1 लागला त्याच्या स्क्वेअर कराल तर शेवटी काय येईल? काय येईल? आणि याच्या पण शेवटी 1. आता 1च्या स्क्वेअर करा, नाही तर क्यूब करा, नाही तर बेक्यूब करा. बेक्यूब म्हणजे काही पण समोर रेस्ट टू पॉवर 4, रेस्ट टू पॉवर 5. अरे समजलं? शेवटी काय येणार आहे? अरे कळलं? तर 1 गुणिला 1 किती रे? नाही तर 1 गुणिला 1 2 सर. 2 कराल का? किती येईल? त्यानंतर 6च्या क्यूब म्हणते आणि 4च्या क्यूब म्हणते, तर 6च्या क्यूब बी कराल म्हणजे 6 गुणिला 6 गुणिला, तर 6 6 36. इथं आला फक्त 6 पकडा, पुन्हा 6 गुणिले 6 म्हणजे काय येईल उत्तरात? 6. म्हणजे याच्या शेवटी काय आला? 6. 4, तर 4 गुणिले क्यूब काढायची गरज बघा. 4 चौ 16चे फक्त किती पकडायचे आहेत, आणि पुन्हा कोणासोबत गुणाकार करा, तर 6 चौ काय आला शेवटचा आकडा? तर इकडे पण 4. 6 चौ किती आला? समजलं? कळलं? हां, सपोज याच्या ठिकाणी 3 असता तर वेगवेगळे आकडे आले असते बघा. आणि याच्या ठिकाणी सपोज 2 असता, याच्या ठिकाणी काय असता? 2. ठीक आहे. तर 2च्या क्यूब काय येते बघा? 2 गुणिला 2 गुणिला, सपोज 9 घेऊ आपण मोठा आकडा घेऊ, है ना, तुम्हाला वाटतंय थोडासा. तर 9 गुणिला 9 गुणिला 9, तर बघा 9 9 जा, इथला फक्त 1 पकडा आणि 9 सोबत गुणाकार करा. 9 1, शेवटी काय आला? कळलं? हां, सपोज 7 असता तर वेगळा, तसंच करायचा, पूर्णपणे क्यूब काढायची गरज. आणि इकडे 3 आहे सपोज, तर 3 गुणिला 3 गुणिला 3, 3 त्रिक आणि पुन्हा 9 त्रिक, अरे 27, म्हणजे 27च्या काय येईल? याच्या शेवटी 7 आणि याच्या शेवटी काय आला होता? याच्या शेवटी 7 आणि 9च्या काय आला होता? 9. 9 7, तर याच्या शेवटी काय येईल? समजलं? कळलं? युनिट डिजिट कन्सेप्ट सगळ्यांना? अजून एक कन्सेप्ट राहिलेला आहे, तो म्हणजे पॉइंटवाल्या संख्यांची, डेसिमलवाल्या व्हॅल्यूंचा स्क्वेअर कसा काढायचा. त्यानंतर आपण बघणार आहोत स्क्वेअर रूट कसा काढायचा. ठीक आहे? जमलं? तर बघा, आता आपण बघणार आहोत दशांश संख्याचा वर्ग कसा काढायचा है, म्हणजे स्क्वेअर ऑफ डेसिमल नंबर है ना. जो डेसिमल वैल्यू होते हैं उनकी स्क्वेअर कैसे निकालनी है. ऐसा मैं हिंदी में क्यों बोल रहा हूँ, मैं हिंदी में क्यों बोल रहा हूँ. अरे मराठीमध्ये बोलायचं, कशात बोलायचं आहे. ठीक आहे. तर बघा, आता आपल्याला 2.5चा स्क्वेअर काढायचा आहे, तर थोड्या वेळासाठी विसरून जायचं काय पॉईंट, थोड्या वेळासाठी पॉईंट विसरून जा. 25चा स्क्वेअर या प्रकारे मांडला है ना. आता काय करायचं, इकडे पॉइंट नंतर एक संख्या आहे, स्क्वेअर काढायचा आहे, तर काय होऊन जाईल त्याच्या डबल, तर 1च्या डबल, म्हणजे या साइडून म्हणजे इकडून 2 संख्येनंतर काय देऊन द्यायचा. झालं सर, झालं सर. कसा आला हा, तो बघा याच्या सर्ट्स अँड इंडायसेसचा वापर करून आपण जर काढायचा प्रयत्न केला तर याला पहिले मी फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करतो है ना. सॉरी 1, हा काय झाला असता 25/10. आणि आपल्याकडे नियम आहे सर्ट्स अँड इंडायसेस मध्ये a/b स्क्वेअर असेल तर तो a b स्क्वेअर होते, आणि बरोबर. तर 25चा स्क्वेअर किती झाला असता आणि 10चा स्क्वेअर किती झाला असता. आता याला पुन्हा डेसिमल मध्ये कन्वर्ट करता येते, 2 शून्य आहेत, इकडून 2 अंकानंतर काय आला असता. समजलं. तर या प्रकारे हा आला है ना. आपण डायरेक्ट शॉर्टकट पण काढू शकतो, थोड्या वेळासाठी विसरून जायचं पॉईंटला. आणि पॉईंट नंतर जेवढे आकडे असतील त्याच्या डबल आकड्यानंतर या साइडून म्हणजे लेफ्ट इकडून राईट इकडून असं है ना काय देऊन द्यायचं पॉईंट. कळलं. जसं आता 7चा स्क्वेअर, तर 7चा स्क्वेअर मला पण माहित आहे किती आहे, तुम्हाला पण माहित आहे, पण 0.07चा स्क्वेअर आहे. फक्त 7 आहे का, म्हणजे हे 2 आकडे आलेले आहेत पॉईंट नंतर आणि स्क्वेअर म्हटलेला आहे, तर काय काढून काय करून किती संख्यानंतर
4, इकडून 4 सर संख्या तर 2च आहेत. 4 अंक कुठून आणून तर शून्य वाढवू शकतो मी समोर. आता बघा 4 अंक दिसले तर इकडून 4 अंकानंतर काय आला असता पॉइंट आणि इथं आला असता. कळलं सगळ्यांना. चलो समोर बघा. जसं आता 17चा स्क्वेअर काढायचे तर 17चा स्क्वेअर तुम्हाला पण माहिती आहे मला पण माहिती आहे किती आहे 289 आहे. पण फक्त 17 आहे का समोर खतरा बी आहे तो म्हणजे कोण. अरे बरोबर. आता पॉइंट नंतर आकडे किती आहेत तर इकडून किती आकड्यानंतर पॉइंट येईल 1 2 3च आहेत सर. 1 0 लावा ना बाबा आपला काही चालला का इकडून आणि इकडे समजलं. आता त्या म्हणजे पॉइंटला लावारी सोडू शकतो का आपण तर ते 1 0 देऊन द्यायचा ना. आणि चांगला दिसतं आहे की नाही. असं पण राहिला तरी काही फरक पडणार नाही पण चांगला दिसतं 0 ठेवला तर. आता काढायचे सर 219चा स्क्वेअर. आता कसा जी सर है ना तर थोड्या वेळासाठी पॉईंट विसरा आणि 219चा स्क्वेअर. आता टेक्निक शिकल्या तुम्ही तर इथं आला असता 21चा स्क्वेअर. इथं आला असता 2 गुणिला 21 गुणिला 9 आणि इथं आला असता 9चा 21चा स्क्वेअर 440 आणि इकडे गुणाकार करा. आता पहिले याचा गुणाकार करायचा पहिले याचा गुणाकार करून टाका. 9 1 9 9 2 18 189. 189च्या डबल काढायचा आहे. 189 जवळ कोणाचे आहे 190च्या. 190च्या डबल 380. 380 मधून 2 मायनस करा 370. बरोबर आहे. करून पहा चाहे तर करून पहा गुणाकार. बघा गुणाकाराची टेक्निक मी तुम्हाला शिकवलेली आहे है ना. 189 आहे तर 189 नाही करायचं डायरेक्ट 190चा गुणाकार करा -2 करा. ठीक आहे. चला 9चा स्क्वेअर मग इकडून काय येईल 1. ह्या 8 इकडे आले तर किती झाले असते 86. अरे 86 झाले असते. 86चे 6 आणि हे 38. अरे बरोबर 386 झाले असते ना. हां तर हे 38 समोर येतील इकडे 9 7 आणि बरोबर. तर हा लिहून टाकतो मी इकडे 4 7 9 6 1. आता पॉईंट नंतर आकडे किती आहेत तर इकडून किती आकड्यानंतर फक्त आणि फक्त 2 आकड्यानंतर काय येईल पॉईंट. समजलं जमलं पक्का. चलो समोर 72चा स्क्वेअर काढायचा आहे सर तर 72चा पहिले डायरेक्ट स्क्वेअर काढून टाकतो. 7चा स्क्वेअर 49. 7 दुने 14 ने हे 28 डबल केला ना आपण. हां 7 दुने 14 इंटू 2 28 आले. 2चा स्क्वेअर 4 4 0 इकडे ॲड झाला म्हणजे 8. हे 2 इकडे ॲड झाले म्हणजे 51. बरोबर. तर 5184. आता पॉईंट नंतर किती आकडे आहेत सर 3 3 आकडे आले तर मग इकडे किती पाहिजेत 6. तर इकडून 6 आकड्यानंतर 1 2 3 4च आहेत सर तर 2 0 द्या ना बेटा. झाले. इथं आला असता पॉईंट तर हा झाला असता त्याचा. कळलं सगळ्यांना समजली. तर अशाच प्रकारे आता आपण स्क्वेअर रूटच्या सुद्धा काय पाहणार आहोत टेक्निक पाहणार. कळलं. आता स्क्वेअर आता बघा स्क्वेअर काढणं शिकल्या तुम्ही 2 अंकी संख्येच्या 3 अंकी संख्येच्या स्क्वेअर काढणं शिकल्या. त्यानंतर पॉईंटवाल्या व्हॅल्यूच्या स्क्वेअर काढणं शिकल्या. फ्रॅक्शनवाल्या व्हॅल्यूच्या आपण सर्ट्स अँड इंडायसेसमध्ये बघूच. सर्ट्स अँड इंडायसेस समजते ना तो चॅप्टर आहे आपल्याला सर्ट्स अँड इंडायसेसवाला त्याच्यामध्ये बघू पुन्हा. तर अशा प्रकारे वर्ग काढणं झाला म्हणजे स्क्वेअर काढणं झाला. आता स्क्वेअर रूट बी तर काढता आले पाहिजेत. अरे काढता आले पाहिजेत. येतील. काही गोष्टी राहिल्या जसा √5चा स्क्वेअर असेल तर काय होईल. आता हा काय आहे स्क्वेअर रूट ना हा काय आहे तर हा स्क्वेअर रूट ना स्क्वेअर कॅन्सल होऊन बाहेर का निघत असते डायरेक्ट. अरे कळलं का की नाही कळलं. कळलं सगळ्यांना की नाही कळलं है ना. देन अगर सपोज फ्रॅक्शन असेल 7/5चा स्क्वेअर तर यामध्ये काय होत असते तो स्क्वेअर दोघांना पण स्प्लिट अप होत असते म्हणजे 7चा स्क्वेअर आणि 5चा स्क्वेअर. हे समोर नियम आहेत तुम्हाला नेक्स्ट चॅप्टरमध्ये. तर 7चा स्क्वेअर 49 आणि 5चा स्क्वेअर. तर या प्रकारे थोडे थोडे कन्सेप्ट आपण क्वेश्चनमध्येच पाहणार आहोत. ठीक आहे. अजून एक कन्सेप्ट शिकवायचा राहिला वर्गमूळवाला. त्यानंतर आपण पुस्तकातले काय पाहू क्वेश्चन आणि त्यानंतर पाहू घन आणि घनमूळ. ठीक आहे. झालं. तर बघा आता आपण या पार्टमध्ये काय पाहणार आहोत वर्गमूळ काढण्याची पद्धत. ठीक आहे.
तर स्कॉलरशिपच्या शिष्यवृत्तीच्या 8व्या वर्गाच्या शिष्यवृत्तीचा कोणता चॅप्टर चालू आहे आपला? 8वा चॅप्टर चालू आहे. त्याच्यातला आपण अर्धा पोर्शन पहिले बघितला. आता पाहणार आहोत आपण वर्गमूळ काढण्याची पद्धत. ठीक आहे. तर दोन पद्धत सांगेन. सध्या तुम्हाला हे फॅक्टरायझेशन पद्धत सांगतो जे तुमच्या पुस्तकात दिलेली आहे. त्यानंतर आपण दुसरी पद्धत पाहू, माझीवाली पद्धत, किंवा मला जे येते ते मी ज्या पद्धतीनं काढतो ठीक ते तुम्हाला सांगेन. ठीक आहे. आवडली तर तिनं काढा, नाही तर हिनं काढा. ठीक आहे. फॅक्टरायझेशन पद्धत म्हणजे काय? तिचे फॅक्टर पाडत न्यावं लागते आपल्याला. ठीक आहे. बघा, सपोज मी एक एक्झाम्पल घेतो. इकडे आहे 25. तर हा 25 काय आहे? तर 25 आहे हा 5 गुणिले 5, बरोबर. तर या दोन पेअरमधून, म्हणजे पेअर आली, जोडी आली, या जोडीमधून 1 5 काय होत असते? बाहेर पडत असते. म्हणजेच आपण याला असं लिहू शकतो 5चा स्क्वेअर. तर बघा, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल करून आपण बाहेर काय काढू शकतो? आहे 25चा स्क्वेअर रूट 5 है ना. तर अशा प्रकारच्या आपल्याला जोड्या बनवायच्या आहेत. त्यासाठी अवयव पाडावे लागतील, अवयव काढावे लागतील. बघा, तर मग 1024 याचे अवयव काढायचे आहेत. तर तुम्हाला काय आलं पाहिजे? तुम्हाला आले पाहिजेत भागाकाराच्या कसोट्या. सांगा मग कितीनं भाग जाऊ शकते याला? 6 जाऊ शकते शेवटी, किंवा 4 जाऊ शकते. तर मग 4 आपण याचे फॅक्टर पाडू. म्हणजे या प्रकारे तुम्ही असा भागाकार करून पाहू शकता, किंवा डायरेक्ट तिथं पण करू शकता. 4 दुने 8, 2 राहिले, पुन्हा इकडे 2 आले, 4 पंचे 20, किती राहिले? 2 राहिले, आणि कोण उतरले खाली? 4. 4 क म्हणजे 4 गुणिले 256. आता 256 माहित आहे तुम्हाला कोणाचा काय आहे, आणि हा 4 काय आहे, आणि हा काय आहे? 16चा. अरे बरोबर. एक तर असं करा, नाहीतर तुम्ही असं पण करू शकता. डायरेक्ट बघा, 2 2च्या पेअर बनवायच्या. 2 2च्या पेअर म्हणजे 2 गुणिला 2. इकडे हा कोणाचा स्क्वेअर आहे म्हटलं? 16 गुणिले 16. तर बघा, या पेअर मधून 2चा स्क्वेअर झाला असता तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन काय बाहेर पडला असता? आणि या पेअर मधून काय बाहेर पडला? म्हणजेच हा कोणाचा स्क्वेअर आहे सर? 32चा स्क्वेअर आहे, है ना. म्हणजे 1024चा स्क्वेअर रूट काय आहे? 32. वर्गमूळ काय आहे? समजलं सगळ्यांना? अरे कळलं? त्यानंतर आता 5 आहे शेवटी. आता 5 वाल्याच्या तर खूपच सोपी आहे दादा. 5 वाल्याच्या बघा, या 25 साठी काय लिहून टाकायचा? 5. त्यानंतर याचे फॅक्टर पाडायचे. आणि फॅक्टर कसे पाहिजेत? कॉन्जिगेटिव्ह समजते ना? कॉन्जिगेटिव्ह म्हणजे जे क्रमवार संख्या आहेत. हा हमेशा त्याच्या समोरच्या कोणत्या तरी क्रमवार संख्येच्या काय राहील? गुणाकार राहील. क्रमवार समजते ना? बघा, 4 नंतर अगदी 5 येत आहेत. तर आपण जेव्हा बघा, आपण सपोज 35चा स्क्वेअर काढणं शिकला होता, तर काय केला होता? 5चा स्क्वेअर 25 आणि 3च्या समोरील 4 घेतला आणि यांचा गुणाकार केला आणि इकडे 12 लिहिला होता, बरोबर आहे. तर या 3 आणि 4 म्हणजे 4 आणि 5, इथं 4 आणि 5 झाले असते. तर त्याच्यापैकी कोणता ओरिजिनल होता? 3 म्हणजे छोटावाला. तर इथं कोणता राहील? म्हणजे हा कोणाचा स्क्वेअर आहे? कळलं? तर आता याच्या आपल्याला काय काढायचं आहे? परफेक्ट स्क्वेअर नंबर पाहिजे. इथं परफेक्ट स्क्वेअर नंबर असेल तर त्याचा स्क्वेअर रूट निघू शकते, नाहीतर नाही. कळलं? हां. तर आता याच्या स्क्वेअर रूट काढायचे आपल्याला. तर कसं निघणार आहे बघा. कितीनं भाग चालला बघा? 7 आणि 4 11 आणि 1 12 आणि 6 18. 18 म्हणजे 9 भाग चालला. तर आपण 9 याचे फॅक्टर पाडून घेऊ. अरे 9 फॅक्टर पाडू. 9 5 45. किती आले? 2. आणि इकडे 9 दुने 18. किती राहिले? 8. आणि इकडे 1 उतरला. 9 9 81. तर 9 गुणिला 529. मग 529 कोणाचा काही आहे? 23चा स्क्वेअर आहे. अरे आहे, येते का तुम्हाला? स्क्वेअर येतात का? तर 9ला आपण काय लिहू शकतो? 3 गुणिला 3 आणि 529ला 23 गुणिला. तर बघा, इथून काय बाहेर निघला? या पेअर मधून 3 निघला आणि 23 मधून काय निघला? 23. आता यांचा गुणाकार करा. 3 त्रिक आणि 3 दुने. तर बघा, 69चा स्क्वेअर आहे हा. आहे ना. याच्या 4761चा स्क्वेअर रूट झाला किती? 60. त्यानंतर बघा, हा कितीने भाग चालला? 6 आहे शेवटी. 2 न जाऊ शकते.
पुन्हा 3 न जाते का बघा, 3ची टेस्ट लागते का, नाही लागत. लागते का, 4 न जाते, 4 न बघा, 4 न चालला ना, शेवटच्या 2 अंकांना चालला म्हणजे 4 न भाग जाईल त्याला, तर 4 न आपण याचे काय पाडू, फॅक्टर. आता तुम्ही अशा प्रकारे फॅक्टर पण पाडू शकता नॉर्मल. ठीक आहे, किती 4, 4 7 किती राहिले, खाली 3 उतरले, 4 8 किती राहिले, आणि 4 चौ 0, म्हणजे 4 गुणिला 784. आता तुम्हाला नाही कळला 784 कोणाचे आहे तर त्याचे पुन्हा तुम्ही फॅक्टर पाडू शकता. बघा 4, आता याचे फॅक्टर पाडायचे आहेत तर 4 न पुन्हा भाग चाललेला आहे बघा, चाललेला आहे, तर मग 4 न पुन्हा भाग देतो मी याला. ठीक आहे, 784 आणि हे 4, 4 1 3 राहिले आणि हे 8, 4 9 36 किती राहिले 2 आणि हे 4 आणि 4 सक है ना, म्हणजे 196. ओके, आता बघा हा 196 कोणाचा तरी आहे, कोणाचा आहे, 14 गुणिले, अरे लिहू शकतो, आता मी स्क्वेअर रूटमध्ये लिहितो यांना, तर 4 गुणिले 4 14 गुणिले 14, तर काय बाहेर पडेल, आणि याच्यातून तर 14 चौ आला, तर हा कोणाचा स्क्वेअर आहे, कळलं, कळलं बेटा. चलो आता बघा इथं, त्यानंतर बघा, त्यानंतर आता आपल्याला याच्या काढायचं आहे स्क्वेअर रूट है ना. 3 किती झाले बघा, बेरीज करा, 3 न 2 5, 5 न 4 9, 9 न 9 18, म्हणजे किती न भाग जाऊ शकते, 9 न भाग जाऊ शकते, तर 9 न फॅक्टर पाडूया आपण याचे. 3 2 4 9 9 9 3 27 किती राहिले, 5 9 सक किती राहिले 0, आणि हे 9 उतरले, 9 1 म्हणजे काय आला, 9 गुणिला 300. आता 361 कोणाचा तरी आहे ना, 19 गुणिला, अरे बरोबर, आणि हा 9, हा 9च्या ठिकाणी काय लिहू शकतो मी, या 9च्या ठिकाणी लिहू शकतो 3 गुणिला, अरे लिहू शकतो 3 गुणिला, तर बघा काय निघेल याच्यातून 3 आणि याच्यातून तर किती आले, हा कोणाचा स्क्वेअर आहे, अरे आहे. आता हा बघा, हा आता इथे फॅक्टर पडतच नाही, फॅक्टर पडतात का बघा, 9 ने 1 10 आणि हे 19, 19ला आपण भाग देऊ शकतो का 9 न वगैरे. तर जेव्हा प्राईम नंबरचा स्क्वेअर कशामध्ये येत असते, अंडर रूटमध्ये येत असते, तो या मेथडनं काढणं थोडासा काय होत असते, प्रॉब्लेमॅटिक होऊ शकते है ना, म्हणजे एकदम प्रॉब्लेम क्रिएट करू शकते. म्हणजे त्यात तो नेमका कोणाचा स्क्वेअर आहे आपण फॅक्टर्स नाही पाडू शकत, मग नेमका प्राईम नंबरचे का स्क्वेअर काढत 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 जाल का, नाही. तर त्याच्यासाठी दुसरी टेक्निक आहे, त्याच्यासाठी काय दुसरी टेक्निक आहे ना. मग आपण अंदाजानं काढू शकतो. कसा अंदाजानं काढू शकतो, तर बघा 60चा स्क्वेअर किती येत आहे, सपोज 60चा स्क्वेअर येत आहे 3600, हा 3600 पेक्षा मोठा आहे. 70चा स्क्वेअर किती येत आहे 40 येत आहे है ना, आणि 80चा स्क्वेअर किती येत आहे, 80चा हा कितीचा स्क्वेअर होता रे बाबू, आणि 90चा स्क्वेअर किती येत आहे बघा, 90चा स्क्वेअर अरे येत आहे. तर हा जो नंबर आहे हा याच्या बीचमध्ये आहे, तर 80 ते 90 मधल्या सगळे प्राईम नंबर कोणकोणते आहेत, चला सांगा. 83 87 87 आहे का, नाही आहे. 89 दोनच आहेत. तर बघा 3चा स्क्वेअर अगर केला असता तर शेवटी काय आले पाहिजे होता 9, आणि इकडे शेवटी काय, म्हणजे हा कोणाचा असेल. तर या टेक्निकनं पण काढू शकतो, नाहीतर दुसरी टेक्निक आपण पुढच्या पार्टमध्ये पाहणार. समजलं, चला ठीक.